नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या ज्या भारत सरकारचं रेल्वे डिपार्टमेंट आहे त्यामध्ये ALP च्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपल्यापर्यंत त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती मी आज तुमच्या समोर घेऊन येणार आहे। त्यानंतरला काही माहिती ते आपल्याला येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये देणार आहेत, बाकी मग तुम्हाला त्यामध्ये सांगितलं जाईल। आज तुम्हाला फक्त मी ह्याच गोष्टी सांगणार आहे की या ALP भरतीसाठी कोण कोण पात्र असणार आहे, मग त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबा 2 पेपर होणार आहेत, 2 एकदम ज्या कार्यक्रम होणार आहे, मग ते कसे होणार आहे त्या सुद्धा गोष्टी तुला इथे सांगणार आहे। पण त्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी मित्र आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचवायची। कार्यक्रम नुसता राडा आहे बाबा। तर चल, आता तो स्वप्न आहे ना तुला रेल्वेत बसायचं, नाही आता डायरेक्ट रेल्वेत चालवायची बाबा आपल्याला। तर चला मग सर्वात पहिल्यांदा त्यांचं आलेलं नोटिफिकेशन काय होतं त्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण SSC GD आणि रेल्वे भरतीसाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इथे सुरू केलेली आहे। बॅचचा कालावधी 6 महिने आहे। संपूर्ण बॅच ही मराठी भाषेतून होणार आहे। त्यामध्ये तुला बाबा हिंदी व्याकरण तर रेल्वेला नाहीये पण GD ला आहे, ते पण शिकवलं जाणार आहे। गणित पण शिकवलं जाणार, बुद्धिमत्ता पण शिकवलं जाणार, चालू घडामोडी पण घेतल्या जाणार, सामान्य ज्ञान पण घेतलं जाणार, विशेष सायन्स म्हणजे विज्ञान या घटकावरती जास्त भर दिला जाणार। तर ज्या लेकरांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा। बॅचची फी आहे 500 रुपये, त्यावरती डिस्काउंट आहे आणि ती 299 ला उपलब्ध करून दिली। पण आता रेल्वेची भरती आल्यामुळे तुमच्यासाठी या 299 रुपयावरती 25% एक्स्ट्रा डिस्काउंट दिलेला आहे। पण हा 25% एक्स्ट्रा डिस्काउंट कुणाला असेल, आजपासून पुढे 100 विद्यार्थ्यांसाठी असणार, त्यानंतर परत 299 होणार। मग झपकन आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, बॅच परचेस करायची, त्यात तुझं नॉन टेक्निकल सगळं कव्हर केलं जाणार आहे। मग टेक्निकलचं काय ते पण पुढे तुला सांगतो, आधी ही गोष्ट लक्षात घे। काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे 93 70 70 66 79 केव्हाही तुम्हाला कॉल करू शकतो किंवा व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकतो। नंबर आहे 93 70 70 66 79 90 66 05 14 04। तर आता तू जर इतर सरळ सेवेचा जर अभ्यास करत असेल तर त्यासाठी सुद्धा आपली एक बॅच आहे। पोलीस भरती, तलाठी भरती, वन विभाग, सरळ सरळ सेवा मोकार राड, ओके, 999 रुपये या बॅचची फी आहे आणि त्यावरती सुद्धा 25% ऑफ ही ऑफर अजून सुरू आहे। ज्या विद्यार्थी मित्रांना या बॅचचा फायदा घ्यायचा आहे, लेकरांना फक्त 750 रुपये, एका वर्षाचा कालावधी म्हणजे 12 महिन्याचा कालावधी, रेकॉर्डेड बॅच, राड आहे कार्यक्रम, राड। तर चला, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली। आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्याला नेमकं यानं काय दिलंय बुवा, नेमकं यांचं नोटिफिकेशन मध्ये काय आलंय बुवा। तुला तर रेल्वे चालवायला जायचंय, मग त्यासाठी त्यानं काय काय सांगितलंय। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला फॉर्म कधी सुरू होणार आहे, तर उद्या तारीख 20 जानेवारी 2024 ला या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, म्हणजे फॉर्म तिथे सुरू होणार आहेत। आणि यांचं असं नसतं भाऊ, आज फॉर्म सुरू झाले आणि 8 दिवसाने वेबसाईट बंद पडली, असं काही नसतं। कार्यक्रम नुसता खतरनाक असतो त्यांचा। 20 जानेवारी 2024 पासून ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत फॉर्म चालू असणार आहे। पण तो यासाठी माहिती सांगतो, तू आहे ना 30 जानेवारीच्या आसपास फॉर्म भरून घ्यायचा, डोक्याला कलई नको का, कारण तुला माहितीये शिप मध्ये पेपर होत्यानंतर त्रास होतो डोक्याला, लई क्वेश्चन अवघड येत चालतं पुढे, त्यामुळे लवकर फॉर्म भरायचा, लवकर मोकळं होऊन घ्यायचं, ओके। तो पॉइंट क्लिअर झाला। आता जागा किती आहे, तब्बल जर सांगायचं म्हटलं ऑल इंडियासाठी 5696 जागा आहेत, प्लस मायनस होऊ शकते भविष्यात, त्याला काही शंकाच नाही। पण 5696 म्हणजे आपण 5700 जागा इथे म्हणू शकतो, ओके। पुढे प्लस होऊ शकतात, मायनस तर अजिबात नाही, पण वाढू शकतात 100% खात्री। आणि असा चान्स पुन्हा नाही हा, झपाझपा कार्यक्रम वाजवायचा बाबे। या वर्षी तू कुठं तरी लटकला पाहिजे, भले तू रेल्वे चालवायला गेला तरी चालेल, पण ते तू केलं पाहिजे। पॉइंट क्लिअर झाला। त्यानंतरला सर्वात महत्वाची गोष्ट,
बेसिक पेमेंट इथं 20,000 रुपये, 19,900 दिलाय पण 20 आपण म्हटलं. ओके, तो पॉइंट क्लिअर झाला. आता एज लिमिट वगैरे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. एज्युकेशन काय, हे मुद्दे तुमचे क्लिअर झाले. ओके, काय काय एकूण जागा किती सध्याला, सध्याच्या घडीला जागा 5,696 रुपये आहे. आपले 5,696 आहेत. ओके, आणि लेवल काय रे 2 आहे. लेवल काय याची 2 आहे. मेडिकल कसं होणार आहे, A1 होणार आहे. A1 मेडिकल होणार आहे. म्हणजे आता तुला रेल्वे चालवायला पाठवायचंय बाबे, तुला रात आंधळा पण आहे, तुला कलरचा प्रॉब्लेम आहे, निळ्याला लाल दिसतं, लालला निळं दिसतं, तो हा कार्यक्रम अवघड व्हायलाय. मग तुला कायला घेतील मारायला ते तिथं. त्यामुळे तुला जर डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर बाब्या उगाच आपल्याला नको इथे. ओके, तर या गोष्टी क्लिअर करून ठेवा. A1 मेडिकल असतं, डोळ्याचा जास्त प्रमाणात तिथे डोळे चेक केले जातात. तो पॉइंट क्लिअर झाला. आता सर्वात महत्वाची गोष्ट एज्युकेशन काय आहे. तर आता एज्युकेशन साठी तुमच्या 10वीचे जे विद्यार्थी आपले 10वी पास झाले, जे विद्यार्थी 10वी पास झाले आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांचा ITI झाला असेल तर असे विद्यार्थी मित्र इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतरला 10वी नंतर डिप्लोमा डिग्री झालेले विद्यार्थी मित्र असेल, ओके, तेही सुद्धा तिथे फॉर्म भरू शकतात. म्हणजे इंजिनियर सुद्धा चालतो लेखा. आणि त्यानंतर डिप्लोमा काय, डिप्लोमा इन काय इंजिनिअरिंग असं त्यांना सांगितलेलं आहे. पाय बघ, म्हणजे तू डिप्लोमा करून इंजिनियर झाला असला तरी चालतो, तू इंजिनियर असला तरी चालतो. आणि बाबा तू काय 10वी पासून ITI केलेला असला तरी चालतो. मग ITIच्या वेगवेगळ्या फील्ड इथे दिलेल्या आहेत. त्याची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकून देतो. आपले टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा, खाली तुम्हाला लिंक दिलेली असेल. ओके, तो पॉइंट क्लिअर झाला. आता फॉर्म भरायचा आहे मला. 20 तारखेला फॉर्म सुरू होत्या, बरोबर आहे का नाही. आता TCS वाल्याने जसं लुटायला सुरुवात केलं तसं यांचं काय बॉ मास्तर, तर दे लक्ष. फॉर्म भरण्यासाठी बाबा जे कॅन्डिडेट पाय बघा, ऑल कॅन्डिडेट साठी 500 रुपये फी आहे. आणि इतर जे कॅटेगरी मध्ये असेल, कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल, ऑल म्हणजे कोण, ओपन कॅटेगरी आपण त्याला म्हणतो. ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी 500 रुपये फी असेल. आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी SC ST महिला वर्ग यांच्यासाठी 250 रुपये फी असेल. ओके, ही फॉर्मची फी असेल, लक्षात ठेवा. EBC साठी सुद्धा किती आहे, 250 आहे. EWS आणि ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी किती आहेत, तर 500 रुपये. तोही पॉइंट क्लिअर झाला. आता ही अर्जाला सुरुवात झाली कधी, तर 20 जानेवारीला म्हणजे उद्या होणार आहे. आणि 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सुरू आहे. तोही पॉइंट क्लिअर कर. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा किती. आता 1/7/2024 पर्यंत तुझं 18 वर्ष पूर्ण असावं. 1/7/2024 पर्यंत 18 वर्ष पूर्ण असावं. आणि 1/7/2024 पर्यंत 30 वर्ष पर्यंत तू असला पाहिजे. म्हणजे बघ कसं, ओपनचा जर तू असेल तर 18 ते 30 तुझं वय असलं पाहिजे. 18 वर्ष तुझं पूर्णच असणं गरजेचं आहे ओपन कॅटेगरीचा. OBC कॅटेगरीचा असेल तर 18 ते 33 वर्ष. OBCच्या मुलांसाठी 18 ते 33 वर्ष. आणि ST SC कॅटेगरीच्या मुलांसाठी 18 ते 35 वर्ष. ह्यो तुमचा एज लिमिट आहे. या दरम्यानचे मुलं हा फॉर्म भरणार. जो याच्यात बसतो त्यानं झपकन फॉर्म भरायचा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79. झपकन मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, डायरेक्ट कॉल करायचा. घाबरायचं काम नाही. जिएंगे तो और लढेंगे. 10वी पास आणि त्यानंतर ITI डिप्लोमा डिग्री. ओके, आता पेपरचं स्वरूप कसं असणार आता लक्षात ठेवा. आता यामध्ये 2 पेपर असणार. जसं तुमच्या इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSC करती पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा, तसे या लोकांचं सुद्धा आहेत. पण एवढं अवघड नसतं, एकदम चिल्लर टाईप कार्यक्रम. यांचा पहिला जो पेपर असणार, हा पहिला पेपर यांचा आपल्याला 75 मार्कांसाठी 75 क्वेश्चन घेऊन येणार. 1/3 ची निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा असणार. म्हणजे पहिल्या पेपरमध्ये पेपर 1 मध्ये आपल्याला नॉन टेक्निकल असणार. आणि हा पेपर क्वालिफाय होण्यासाठी असणार. म्हणजे या पेपरमध्ये आपल्याला 75 मार्कांपैकी कमीत कमी 40 मार्क तरी पडणं आवश्यक आहे. मागे जेव्हा एक्झाम झाली तेव्हा 38चं मेरिट लागलं होतं इथे. आता 40 आपण धरू शकतो, 40-45. पण आपलं टार्गेट 75 पैकी 60-65 असलं पाहिजे.
तेव्हा आपण यामध्ये बसतो. मग हा पहिला जर पेपर आपण क्वालिफाय झालो म्हणजे याला मेरिट लागणार नाहीये, याला क्वालिफायचा क्रायटेरिया तिथे लावला जाणार नाही. ओके, 38-40 धरून चालायचं सरासरी आपण. मग आता जे विद्यार्थी मित्र हे पेपर पास होतील म्हणजे इथे क्वालिफाय होतील त्यांना पुढे घेऊन गेलं जाईल. मग पुढे त्यांना दुसरा पेपर असणार आहे. मग पहिल्या पेपरमध्ये त्याला काय असणार आहे, आता यात प्लस मायनस होऊ शकतं. मी जरी तुला म्हटलं गणित 20 मार्काला आहे, उद्या त्यांचे फायनल आलं नोटिफिकेशन त्यात गणित 15 मार्काला राहील, जीके जीएस 15 मार्काला राहील, असं सुद्धा होऊ शकतं. ओके, 2-4 क्वेश्चन प्लस मायनस होऊ शकतात. पण हे गरजेचं हे मला तुला सांगायचं आहे. गणित 20 क्वेश्चन असणार आहे, बुद्धिमत्तेचे 25 क्वेश्चन असणार आहे. सगळ्यात जास्त भर द्यायचा विज्ञानच्या फिजिक्स या विषयावरती. त्यानंतरला विज्ञानचे 20 क्वेश्चन आहे, जीके आणि करंटचे 10 क्वेश्चन असणार आहे आणि एकूण 75 मार्क तिथे असणार आहे. किती? एकूण 75 मार्क आणि 75 प्रश्न आपल्याला तिथे असणार आहेत दोन्ही सेम. ओके, आणि 1/3 ची काय असणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा इथे लागू होणार आहे आतापर्यंतच्या माहितीनुसार. उद्याचे आलेल्या नोटिफिकेशन मध्ये आपल्याला ते कळून जाईल. तीही डिटेल मी तुमच्या पुढे घेऊन येणार आहे, घाबरायचं काम नाही. त्यानंतर इथे तू क्वालिफाय झाला, या पेपर मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुला पुढल्या पेपरसाठी आमंत्रित केलं जाईल. म्हणजे तुला निमंत्रण दिलं जाईल, बाबा ये बुवा, तुला लय मोठा तीर हल्लाय, तुला येणं गरजेचं आहे आता. मग तुला दुसरा पेपर द्यायचा. पण या पेपर 2 मध्ये तुला 2 पार्ट असणार आहे, म्हणजे त्यामध्ये सुद्धा 2 एक्झाम असणार आहेत. ओके, हा पहिला पेपर क्वालिफाय साठी झाला. त्यानंतर तुला बोलवलं, तुला तिथे सीबीटी 2 आणि ट्रेड असे 2 पेपर असणार आहे. मग आता सीबीटी फर्स्ट इकडे तुझा झालाय, इकडे सीबीटी 2 साठी तुला बोलवलं गेलेलं आहे. मग सीबीटी 2 जो असणार आहे हा तुझा पूर्णपणे नॉन टेक्निकल वरती असणार आहे. नॉन टेक्निकल वरती असणार आहे, पूर्ण मराठीतून पेपर होईल आणि टेक्निकलचा पेपर तुमच्या लँग्वेज मध्ये होईल. ओके, इंग्लिश मध्ये. ओके, तर आता ही गोष्ट क्लिअर करून घ्या. नॉन टेक्निकलची पेपर 2 मध्ये तुला 100 क्वेश्चन नॉन टेक्निकलचे असणार आहे आणि त्यासाठी तुला 90 मिनिटाचा कालावधी म्हणजे 1.5 तासाचा कालावधी पेपरसाठी दिलेला असणार आहे. यामध्ये गणिताचे 25 क्वेश्चन, बुद्धिमत्तेचे 25, विज्ञानचे 25 आणि करंटचे 25. आता आपल्याला इथे विज्ञान आणि करंट यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, लक्षात ठेवा. जीके जीएस आणि काय आपण म्हणतो ना जीके सामान्य ज्ञान आणि करंट याचे 25 क्वेश्चन असणार. ओके, तर असे 100 क्वेश्चन तुझ्या समोर असणार आहे. यात प्लस मायनस होईल हेही मी तुला सांगतोय. ओके, 100 प्रश्नांपैकी तुला 70% मार्क्स पडणं आवश्यक आहे. 70% मार्क पडणं आवश्यक आहे, म्हणजे 100 पैकी तुला 70% म्हणजे 70 मार्क पडणं आवश्यक आहे तुला जर रेल्वे चालवायला जायचं असेल तर. ओके, त्यानंतर हा पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी तुला दुसरा पण पेपर द्यायचा आहे. पण हा पेपर तुझ्या टेक्निकल मध्ये होणार आहे. टेक्निकल मध्ये हा पेपर होणार आहे. 75 प्रश्न असणार आहेत 75 गुणांसाठी. यांनाही 1/3 ची निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. आता टेक्निकल साठी वेगवेगळ्या फील्ड मधून किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून आपण फॉर्म भरत आहे. कुणी फॉर्म भरतय मेकॅनिक मधून, कुणी फॉर्म भरतय इलेक्ट्रॉनिक्स मधून, इलेक्ट्रिक आपण त्याला म्हणतो. मग तुम्हाला इलेक्ट्रिक मधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकचा क्वेश्चन विचारले जातील. मेकॅनिकचा भरला असेल तर मेकॅनिकचे क्वेश्चन विचारले जातील. हा मुद्दा क्लिअर करून घ्या. मग हे क्वेश्चन किती असणार आहे, 75 क्वेश्चन असणार आहे आपल्या ट्रेडनुसार, मग तुमच्या फील्डनुसार. मग आपण काय करणार आहे, भविष्यामध्ये तुम्हाला याची सुद्धा एक सेपरेट टेक्निकलची सुद्धा एक छोटी बॅच उपलब्ध करून देणार आहे. ओके, याचाही तुम्ही फायदा घेऊ शकतात. आणि तुम्हाला नॉन टेक्निकल हे 100 मार्काचं आणि हे 75 मार्काचं म्हणजे असं 175 मार्काचं नॉन टेक्निकल तुमचं फक्त 299 रुपयाची आपली जी बॅच आहे धिंगाणा बॅच, यामध्ये तुमचं कव्हर केलं जाणार आहे. 299 रुपयावरती 100 विद्यार्थ्यांसाठी आपण 25% डिस्काउंट सुद्धा तिथे म्हणजे ठेवलेला आहे एक्स्ट्रा. ओके, पुढील 100 विद्यार्थी जे बॅच परचेस करतील स्पीड मध्ये त्यांना 25% ऑफ असणार आहे. म्हणजे त्यांना फक्त 210 रुपयापर्यंत किंवा 225 रुपयापर्यंत ही बॅच उपलब्ध होणार आहे. तोही फायदा तुम्ही घ्या. ज्याला बॅच घ्यायची त्यानं स्पीड मध्ये बॅच घेऊन टाका. एकदम झाक कार्यक्रम आहे. काही अडचण असेल तर नंबर तुम्हाला दिलाय, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर या पद्धतीने मग हे 70 आणि किती यामध्ये तुला 30 मार्क पाडणं आवश्यक आहे. 30 मार्क जवळपास पाडणं काय आवश्यक आहे. मग तुझं फायनल मेरिट लागणार आणि मग बाब्या तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि मग तू रेल्वे चालवायला जाणार. कार्यक्रम मग तो हा लय राड असणार. चालू द्या,
जिकी जिकी गाडी पाहूया मामाच्या गावाला जाऊया. मग कसं बघूया, ज्याला बॅच घ्यायची त्यानं झपाझपा बॅच घेऊन टाका. तुम्हाला माहिती दिलेली आहे. 299 वरती 25% डिस्काउंट, ऑलरेडी 40% डिस्काउंट होता. आणखी एक्स्ट्रा जाऊ द्या लेकरांसाठी, तुम्हाला माहितीये पाटील मास्तरचा राडा, आणखी एक्स्ट्रा 25% डिस्काउंट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. काही अडचण असेल इथे नंबर दिले केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अजिबात पोट्यावर घाबरायचं काम नाही. या बॅच वरती सुद्धा अजून 25% एक्स्ट्रा डिस्काउंट सुरू आहे. ही बॅच तुम्हाला फक्त 750 रुपयामध्ये उपलब्ध आहे. पोलीस भरती सरळ सेवा स्टेट लेवलची बॅच आहे. एकदम सुंदर बॅच आहे. ओके, हिंदी ग्रामर आपल्याला येणार नाहीये रेल्वेला, बाबा तोही पॉइंट लक्षात ठेव. आपल्याला जीके, गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि आपल्याला काय वर तर करंट वर फोकस करायचा आहे. तेवढेच घटक आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे झपाझपा बॅच घेऊन टाका, अजिबात घाबरायचं काम नाही. पाटील मास्तर तुमच्या सोबत आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नवीन काही माहिती आपल्या समोर आल्यानंतर आपण तीही तुम्हाला पोहोचवणार आहेत. त्यामुळे चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचण असू द्या कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच.